वर्षांपासून महाराष्ट्राची ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल अलीकडेच मिलानमधल्या आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये झळकली। आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड प्राडानं आपल्या ब्रँड नेम सकट ही चप्पल सादर केली। पण प्राडाच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर कमालीचा संताप व्यक्त होतोय। हा सगळा वाद काय आहे आपण पाहूया। फॅशन जगतातला एक महत्त्वाचा फॅशन शो म्हणून इटलीच्या मिलान फॅशन शोची ओळख आहे। आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड्स या शो मध्ये आपले लेटेस्ट कलेक्शन सादर करतात। प्राडा या जगप्रसिद्ध ब्रँडनं सुद्धा या शो मध्ये आपलं स्प्रिंग समर कलेक्शन लॉन्च केलं। या कलेक्शन मध्ये झळकली ती आपली महाराष्ट्राची कोल्हापुरी चप्पल। पण त्यावर प्राडाचं नाव होतं आणि त्याला लेदर सँडल असं नाव देण्यात आलं। यात कुठेही भारताचा किंवा कोल्हापूरचा उल्लेखच नव्हता। मिलानमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये ह्या प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब 100% कॉपी करून जे आमच्या कोल्हापुरी चप्पलचं जागतिक दर्जाचं जे ब्रँड आहे ते पूर्ण चोरलेलं आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, केंद्र सरकार, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट असेल आणि संबंधित विभागातले हस्तकलेचे जे काही मंत्रालय असतील त्याच्यावर त्या प्राडा कंपनीवर त्वरित त्यांनी कारवाई करावी। कोल्हापुरी चपला या केवळ पादत्राणं नसून पारंपरिक कौशल्य, स्थानिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक म्हणून जगभरात ओळखल्या जातात। अशा वेळेला प्राडानं त्याची हुबेहूब कॉपी केली असून अवघ्या 700 ते 1000 रुपयांमध्ये मिळणाऱ्या चपला लाखो रुपयांना विकल्या जाऊ लागल्या। त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। प्राडानं पारंपरिक भारतीय उत्पादनाची डिझाईन कॉपी केली, त्याला स्वतःचं नाव दिलं, अव्वाच्या सव्वा किमतीत विकून मोठा नफा कमवला। पण जे कारागीर पिढ्यानपिढ्या या चपला घडवतायत, ज्या कोल्हापूरची ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, त्यांना मात्र थोडंसंही श्रेय देण्यात आलेलं नाहीये। प्राडानं एक प्रकारे भारताचा आणि भारताच्या हस्तकलेचा अपमान केल्याची भावना निर्माण झाली आहे। कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड वाचवण्यासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं। कृष्णराज महाडिक यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेत हे पत्र सादर केलं। हजारो कोटी रुपयांचा नफा कमवणाऱ्या प्राडा कंपनीनं कोल्हापूरवासियांना रॉयल्टी द्यावी अशी मागणी या पत्रातनं करण्यात आली आहे। कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली त्याला आयडेंटिफिकेशन असणारे एक चप्पल आहे। त्याचा GI टॅगचा एक स्वतःचा नंबर आहे। त्यामुळे कुठलाही ब्रँड असा तो डिझाईन घेऊन स्वतःचं ब्रँडिंग करून ते विकू शकत नाही। त्यामुळे आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि त्यांना हे निवेदन दिलं। खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूरकरांकडून हे निवेदन होतं की ह्या ब्रँडवरती कारवाई झाली पाहिजे। पण ज्या चपलेवरनं हा सगळा वाद रंगलाय त्या कोल्हापुरी चप्पलचा इतिहास पाहूया। कोल्हापुरी चप्पल एक सांस्कृतिक वारसा। 13व्या शतकापासून कोल्हापुरात चप्पल निर्मितीचा इतिहास आहे। राजा बिजवल आणि त्यांचे मंत्री बसवण्णा यांच्या काळात कारागिरांना प्रोत्साहन देण्यात आलं। शाहू महाराजांच्या काळात या चपलांचा व्यावसायिक विस्तार झाला। ही चप्पल पूर्णपणे हँडमेड असते, ती हातानं बनवली जाते। कोणतेही 2 कोल्हापुरी चपला या एकसारख्या नसतात। या चपलांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर होतो, तसंच हिरडा आणि चुन्याचाही वापर केला जातो। त्यामुळे या चपला अतिशय आरामदायी असतात। या चपलांच्या सोलमध्ये बियांचा वापर होतो, ज्यामुळे चालताना कर कर असा आवाज येतो। 2019 साली या चपलांना GI टॅगही मिळालाय, ज्यामुळे या चपला कोल्हापूरची ओळख बनल्या। कोल्हापुरी पायताण ही केवळ एक चप्पल नाहीये, तर ती प्रत्येक कोल्हापूरवासियासाठी आणि महाराष्ट्रासाठी शान आहे। या चपलेमुळे कोल्हापूरची ओळख आहे। प्राडा ब्रँड अस्तित्वातही नव्हता तेव्हापासून ही चप्पल घडवण्यात येते। त्यामुळे प्राडानं एक प्रकारे कोल्हापुरी ढापण्याचा केलेला हा प्रयत्न भारतीयांना मात्र अजिबात रुचलेला नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
त्यामुळे जगप्रसिद्ध ब्रँड प्राडानं केलेली ही ढापूगिरी कोल्हापूरकरांच्या आणि महाराष्ट्रवासियांच्या पसंतीस काही उतरलेली नाहीये.